गडिंग्लज शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही साईडला जे स्ट्रीट लाईट आहेत हे स्ट्रीट लाईट आता चालू झाल्यामुळे येथे आपण पाहू शकतो की राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा हे आजूबाजूचा जो परिसर आहे हा अगदी प्रकाशमय झालेला दिसतोय। पण येथे नगरपालिकेच्या आपण समोर पाहू शकतो किंवा प्रांत कार्यालयाच्या समोर पाहू शकतो येथे जे झाडं आहेत ते हिरवीगार झाडं आहेत। त्या हिरवीगार झाडाच्या जी काही फांद्या आहेत त्या फांद्यांच्या आड हा स्ट्रीट लाईट गेल्यामुळे येथे 2-3 स्ट्रीट लाईट हे त्याच्या पानांच्या आड मध्ये गेल्यामुळे हा स्ट्रीट लाईटचा प्रकाश हा खाली पडत नाही आहे। त्यामुळे जे काही फुटपाथवरून जाये करतात संध्याकाळचं किंवा रात्री फिरायला वगैरे जाणारे येणारे जे नागरिक असतात यांच्यासाठी इथे अगदी धोक्याचं झालेलं आहे। त्याशिवाय हे ज्या फांद्या आहेत त्या फांद्या कट कराव्यात अशी देखील मागणी नागरिकांच्या होताना दिसते। गडिंग्लजचे नागरिक आहेत आपल्या सोबत। स्ट्रीट लाईट जे लावल्यामुळे महामार्ग हा सगळीकडे प्रकाशमय झालेला असताना प्रांत कार्यालय असेल नगरपालिका असेल याच्या झाडांच्या मध्ये हे स्ट्रीट लाईट अडकल्यामुळे प्रकाश खाली पोहोचत नाही आहे। गडिंग्लज शहरामधून जो हायवे गेलेला आहे हायवेच्या कडेला जो स्ट्रीट लाईट लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट हे झाडाच्या फांद्याच्या आडून खाली उजेड पडताना दिसत नाहीये। प्रांत ऑफिसच्या बरोबर कॉर्नरला एसटी महामंडळाच्या स्टँडकडनं बाहेर येताना हायवेला बरोबर एक कॉर्नरला एक झाड आहे, फार मोठं झाड आहे, फार वर्षापूर्वीचं झाड आहे। पण त्या झाडाच्या फांद्या एवढ्या लोंबत आहेत की त्या फांद्या कधीही तुटू शकतात कारण एवढं जुनं झाड आहे। आणि त्याच्यामध्ये ते स्ट्रीट लाईट आहे, त्या स्ट्रीट लाईटचा उजेड अजिबात खाली पडत नाही। लोक रात्री अपरात्री महिला वगैरे फिरायला बाहेर पडतायत रात्री 11च्या दरम्यान वगैरे मी पाहतोय दरवेळेस। तर कधी त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि अंधार असल्यामुळे अंधार पडतोय त्या झाडांच्या फांद्या छाटणं फार महत्त्वाचं आहे। प्रांत ऑफिसच्या दारात असल्यामुळे आम्हाला ते फार महत्त्वाचं आहे आणि शासनानं नगरपालिकेचे शासन असेल प्रांत ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल या सर्वांनी त्याच्या गांभीर्यानं निर्णय घ्यावा असं माझी विनंती आहे। तर आपण पाहिलं की नागरिकांच्यातून देखील अशी मागणी होताना दिसते। प्रांत कार्यालय असेल नगरपालिका कार्यालय असेल त्याच्या समोर जी झाडं आहेत या झाडांच्या फांद्या या स्ट्रीट लाईटच्या आड येत आहेत त्यामुळे हा जो प्रकाश आहे हा प्रकाश खाली पडताना दिसत नाही आहे। त्यामुळे संध्याकाळी पादचाऱ्यांना किंवा रात्रीचं फिरायला येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे। नगरपालिकेने याच्यावर दखल घेतली पाहिजे, गांभीर्याने दखल घेऊन याच्या काय फांद्या या स्ट्रीट लाईटवर येत आहेत या फांद्या कट करणं गरजेचे आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।